अरे चित्रा, कधी आलीस? चित्रा, ए चित्रा, काय ग, खूप दिवसांनी भेटतोय ना आपण. तू कशी आहेस? मजेत आहे. काय ग, सुट्टी आहे की काय तुला? ऑफिसला जायचंय ना? ए बाई, सोडू बिडू नकोसा नोकरी. अगं पुढे मुलं बाळ झाली ना की ठीक आहे, पण हल्ली तर म्हणे बाळणपणासाठी सुद्धा मोठ्याला रजा मिळतात. तेव्हा मुळीच विचार करू नकोस असा. आणि तुला सांगते, बाईच्या हातात पैसा हवाच, स्वतःचा आणि स्वतः कष्टाने कमावलेला. ते वेगळंच असतं ग. नाहीतर आम्ही मेलो आयुष्यभर घर एके घर करत बसलो. असंच काही नाही राणे काकू, मेघना नाही का घरीच असते, पण आनंदी आहे ना. हे सगळं खरं आहे ग, पण ते माणसा माणसावर अवलंबून असतं. आता मला सांग, बायकोला अर्धांगिणी म्हणतात हो ना, पण असा नवरा मिळायला लागतो बायकोला अर्धांगिणी सारखी वागणूक देणारा. आणि बायकाही काही कमी नसतात. तुला सांगते, माझ्या नंदेच्या बाजूला ना एक जोडपं राहत. म्हणजे नवरा बायको ना कुठल्या कारणावरनं कायम भांडत असतात. काय ग, मनोजने गाडी घेतली असं कळलं. योगिनी म्हणाली मला. हो, मज्जा आहे बाबा, आनंद आहे आनंद. खरंच चित्रा, खूप योग्य जोडीदार शोधलास तू. बरं हे बघ, काजू घेऊन आले माईंना द्यायला, ते देऊन येते आधी. तू काय मनोजची वाट बघत बसलीस वाटतं. येणार असेल ना न्यायला. चल मी आले. मेघना, हा ती अशी काय केलीस इस्त्री? का, काय झालं? तू केलीस का इस्त्री? सॉरी सॉरी, मी तुला पुन्हा इस्त्री करून देते. नाही नको, राहू दे, मी घालतो दुसरा शर्ट. नाही, मी तुला पुन्हा शर्ट इस्त्री करून देते. तू हाच शर्ट घालून जा. जा तू, मी अमित दादांचा आणि आदित्यचा डबा भरते. हो प्लीज. चल. इस्त्री तू केली नव्हतीस हे पटकन कळलं मला. अरे मी म्हंटल चित्राला नको करूस म्हणून. तिने मला मदत म्हणून केली इस्त्री, पण काय तिने ऐकलंच नाही आणि केली. मेघना, माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. अरे शर्ट जळेल. जळू दे. तुला ऑफिसला जायला लेट होईल. होऊ दे. कोणीतरी येईल ना आदित्य. येऊ दे ना.